नमस्कार मित्रांनो, मी सुशांत तांबे पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा व्लॉग आपला ना ट्रॅव्हल व्लॉग आहे ना आर्टचा व्लॉग आहे। मित्रांनो, आपला दादा घनश्याम पाटील, तुम्ही त्याला बऱ्याचशा आपल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल। तर त्यांनी बदलापूरच्या कात्रप हा नावाजलेला जो एरिया आहे त्या ठिकाणी फिश ॲक्वेरियमचं दुकान नवीनच टाकलेलं आहे। तर ॲक्वेरियमचं सेटअप वगैरे आता इतके दिवस काम चालू होतं, सेटअप वगैरे ऑलमोस्ट झालेलं आहे आणि संध्याकाळपासून कस्टमर चालू असतात। आपण रात्री जाणार आहोत शूट करायला, तर चला आपण तिथे गेल्यावरतीच भेटू। डायरेक्ट ऑफिसवरनं सुटलो की तिथेच जाऊन भेटूया आपण। तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, न्यू DP रोडला आहे मी आणि तुम्ही बघू शकता न्यू DP रोडला जे पादुका दुकान आहे त्याच्या जस्ट खाली हे पादुका दुकान आहे। न्यू DP रोडचं फेमस दुकान आहे आणि त्याच्या खालीच उतरून दादाचं दुकान आहे। मित्रांनो, DP रोडवरनं खाली आलो आपण पादुकाच्या खाली आणि हे तुम्ही खूपच असं प्रशस्त शॉप बघू शकता। कसं आहेस? एकदम खूपच खतरनाक असा सेटअप तुम्ही बघू शकता बदलापूरमधला आणि एकदम सगळ्या प्रकारच्या व्हरायटी इकडे तुम्हाला बघायला मिळतील। तर आपण दादाकडनं जाणून घेऊया काय काय व्हरायटी आहेत। तर दादा, फक्त थोडं आपल्या व्ह्युअर्सला सांग काय काय व्हरायटी आहेत। ओके, 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 गप्पी आहेत, हे एक्झॉटिक आहेत। एक्झॉटिक गप्पी आहेत काय? ओके मित्रांनो, एक गप्पी बघू शकता तुम्ही, खूपच ॲक्टिव्ह आणि एक्झॉटिक गप्पी आहेत। हे आपल्या नॉर्मल गप्पीपेक्षा खूप हाय क्वालिटीची व्हरायटी असते आणि सर्वांचे टेल आणि फिन्स तुम्ही बघू शकता, खूपच हाय क्वालिटीचे असे गप्पी येते, त्यामुळे यांना एक्झॉटिक गप्पी असं म्हणतात। खूपच छान छान पेअर आहे। मित्रांनो, ब्लॅक मॉस्को पण आहे त्याच्यामध्ये आणि सुपर रेड गप्पी आहेत। असे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे गप्पी तुम्हाला बघायला मिळतील। सुंदर गप्पी आहेत एकदम। हां, मेन म्हणजे लॉबस्टर। लॉबस्टरची साईज पण हे तुम्हाला बदलापूरमध्ये फर्स्ट टाइम बघायला भेटणार आहेत लॉबस्टर। हां, खतरनाक लॉबस्टर आहेत। मित्रांनो, लॉबस्टर बघू शकता तुम्ही आणि एक एक असे खूप मोठ्या मोठ्या साईजचे आहेत। 5-6 इंचाचे लॉबस्टर आहेत आणि जवळजवळ खूप भांडण करत असतात, त्यामुळे व्हाईट फोम टाकले आतमध्ये आणि एकेकाची साईज बघा मित्रांनो, खूपच असे व्हरायटीचे असे हे लॉबस्टर्स आहेत। मित्रांनो, खूपच ॲक्टिव्ह असे लॉबस्टर आहेत तुम्ही बघू शकता आणि कोण शौकीन असेल तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्ही पेअर घेऊन जाऊ शकता। खूपच सुंदर आणि ॲक्टिव्ह असे हे आणि कलर पण खूपच अप्रतिम कलर आहे। तुम्ही माझ्यासमोर बघू शकता लॉबस्टर। ओके, अच्छा, हे भरपूर आणलेले आहे का पेअर? भरपूर आणलेले। रेड कॅप, ओके। मित्रांनो, गोल्डफिश पण तुम्ही बघू शकता, बऱ्याच प्रकारचे गोल्डफिश आहेत आणि हे सर्व सिंपल आहेत, पण रेड कॅप वगैरे पण आणलेले आहेत दादानी। खूपच सुंदर सुंदर असे गोल्डफिश आहेत आणि बाजूला रेड कॅप बघू शकता आणि यामध्येच एक रॅन्चोची जोडी पण आहे। बरेचसे रॅन्चो विकले गेलेत, आता एक जोडी होती त्यामुळे आपल्याला बघायला मिळतात। खूपच सुंदर मासा रॅन्चो आणि मित्रांनो, रेड कॅप पण खूपच सुंदर अशी व्हरायटी आहे। तर जे कोण फ्रेशर असतील तर ते सुरुवात या माशांपासून करू शकतात, रेड कॅपपासून। खूपच छान व्हरायटी आहे। आणि वरती शौकीन लोकांचे जे पीस आहेत ते तुम्ही वरती बघू शकता। मित्रांनो, किंग ऑफ ॲक्वेरियम ज्याला बोलतात तो अरवाना फिश तुम्ही ते बघू शकता। सिल्वर अरवाना आहे आणि खूपच सुंदर अशी ही पण प्रजाती आहे माशांची आणि सर्वात जास्त महाग विकली जाणारी प्रजाती। काय साईज असेल यांची? तरी 6-7 इंच। फायटर्स आहेत, फायटर्समध्ये भरपूर व्हरायटी आहेत। ओके, सर्व इम्पोर्टेडवाले व्हरायटी आहेत। मित्रांनो, हे फायटर बघू शकता, खूपच एकदम जबरदस्त असे फिनवाले फायटर्स आहेत आणि सर्व वेगवेगळ्या प्रकारचे फायटर्स आहेत तिथे आणि बरीच व्हरायटी आणली दादानी। तुम्ही नक्की विजिट करा इकडे। खूपच सुंदर सुंदर असे फायटर्स आहेत, ज्यांना बाउलमध्ये ठेवायचे आहे त्यांच्यासाठी बेस्ट आहेत हे फायटर्स।
बाउलमध्ये ठेवण्यासाठी सर्वात बेस्ट आहेत. ऑक्सिजन असं कंपल्सरी नाही आहे, तुम्ही म्हणजे बाउलची साईज काय त्याच्यावरती डिपेंड आहे. तर घरामध्ये ठेवू शकता फायटर फिश. खूपच सुंदर असे आणि सिंगल राहतो. मित्रांनो, हा सर्व फायटरमध्ये खूपच सुंदर असा व्हरायटीचा मासा आहे आणि याचे फिन्स वगैरे बघू शकता तुम्ही. हा पण खूपच जबरदस्त आहे आणि जे कोण फायटरचे शौकीन असतील तर नक्की विजिट करा. खूप छान छान फायटर्स आणले आहेत दादाने आणि सर्व ॲक्टिव्ह आहेत एकदम. हा पण रेडवाला पण खूप छान आहे, बघू शकता. यांचे वेगवेगळे नाव आहेत फायटरचे पण. बेटा फिश पण बोलतात त्यांना. ओके. आपल्याकडे हां, हे तर आपल्याकडे तुझ्याकडेच ब्रीड केलेले सगळे ऑस्कर एकदम आणि एकदम ॲक्टिव्ह आहेत. मित्रांनो, ऑस्कर बघू शकता तुम्ही. कॉपर ऑस्कर आहेत, रेड फायर आहेत आणि मँगो ऑस्कर आहेत. खूपच सुंदर सुंदर अशा व्हरायटी आहेत. ॲग्रेसिव्ह मासा आणि मॉन्स्टर माशांमध्ये याची गिनती होते. सुंदर असे मासे आहेत एकदम ऑस्कर. काही जण सर्वच घेऊन जातात टँकमध्ये ठेवण्यासाठी आणि खूप मोठे होतात हे पण मासे. लाईव्ह फीडिंग वगैरे करायला लागते. सुंदर मासे आहेत एकदम. मित्रांनो, सिक्लेट्स बघू शकता तुम्ही. खूपच सुंदर सुंदर आहेत असे. डॉल्फिन वगैरे पण आहेत. तर हे पण एक स्कूलिंग फिश बोललात तरी चालेल. याला मॉन्स्टर टाईपमध्ये येतात, मोठे होतात हे पण. आणि हे सर्व ग्रुपमध्ये राहणारे मासे आहेत. दादा, हे प्लॅन्टचा काय सीन आहे? प्लांटेशन टँक्स वगैरे यूज करतात ना. ओके, म्हणजे टेट्रा फिशसाठी खास. ओके, सर्व याच्यासाठी. हां हां हां. ओके ओके ओके. सर्व हाय क्वालिटीचे फिल्टर ठेवलेत का? अच्छा. लाईट्समुळे बरोबर. आणि लाईट्स पण एकदम क्वालिटी पण तशी आहे. ओके, म्हणजे जे प्लांटेशनवाले टँक असतात. ओके, त्याच्यासाठी बेस्ट. हां हां हां. ओके. बाकी UV लाईट पण आहे का आपल्याकडे दादा? अच्छा. मित्रांनो, टर्टलसाठी खास UV लाईट. अच्छा. आणि फूडची व्हरायटी भरपूर आहे. ओके. टॉईजमध्ये पण भरपूर प्रकार आहेत. मित्रांनो, टॉईज बघू शकता तुम्ही. खूपच व्हरायटीवाले टॉईज आहे तिकडे. एवढं सगळं आपल्या बदलापूरमध्ये भेटतं आहे. मित्रांनो, टॉईज बघू शकता. खूपच छान छान टॉईज आहेत. असं रिअल स्टोनमधले वाटतात आहेत आणि खूप छान मटेरियल आहे. कुठे लांब जायची गरज नाही. आणि केज पण आहेत ना पक्ष्यांचे? हो, केज आहेत पक्ष्यांचे. काही केज ठेवलेत मी इथे आता. ओके. 3-4 व्हरायटीमध्ये केज इथे ठेवलेले आहेत. बाकीचे आहेत अजून गोष्टी. मित्रांनो, हे हॉबिस्ट लोकांसाठी बेडरूममध्ये साठी सर्वात भारी पिंजरा आहे. आणि अजून कोणाला मोठा पाहिजे असेल तर तो पण भेटेल इकडे. खूपच सुंदर सुंदर असे पिंजरे आहेत इकडे. आणि बाउल्स पण आहेत ना दादा? हो. असे नवीन आलेले बाउल्स आहेत का आपल्याकडे, जे असे म्हणजे एकदम युनिक असे? युनिक म्हणजे बाउल्स नाही आहेत आपल्याकडे. हे आहे स्काउट टँक्स आहेत. ओके ओके. हे डिस्प्ले टँक सगळ्यात बेस्ट आहे ही वाली. हो, डेस्कटॉप टँक तुम्ही करू शकता किंवा मित्रांनो, सध्या हे ट्रेंडिंगला आहे ते वाले टँक विदाउट कव्हर वाले. हॉबीज आहे, आवड आहे, हां हां, घरात जागा नाहीये, त्यांच्यासाठी सर्वात बेस्ट. त्यांच्यासाठी हे खूप डिसेंट आहे. आणि हे कसं ग्लास आहेत की काय? हे पॉलिकार्बन आहे. ओके. आणि बॅक साईडला फक्त ग्लास आहे. ओके ओके. आणि सध्या हेच चाललेत मार्केटमध्ये? मार्केटमध्ये सध्या हेच चालतं. अच्छा. खूपच सुंदर सुंदर अशा व्हरायटीवाले टँक आहेत आपल्याकडे. चांगल्या क्वालिटीच्या लाईट्स आहेत. ओके ओके. लाईट्स पण खूप सुंदर सुंदर लाईट्स आहेत. रेडी फिल्टर आणि लाईट सकट जे सेटअप असतो. ओके. पण आहेत. ह्याच्यामध्ये सर्व सेटअप भेटेल ना जर कोण घेणार असेल तर? ओके. त्याच्यामध्ये तुमची लाईट पण येते, फिल्टर पण येतो. ओके ओके. फक्त पाणी भरायचे, मासे सोडायचे. ओके. मित्रांनो, खूपच सुंदर सुंदर टँक आहेत अशा. छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत अवेलेबल आहेत. तुम्ही बघू शकता. प्रत्येक साईज ज्याला जशी जमेल त्याच्यासाठी ती साईज अवेलेबल आहे इकडे. आणि ही तर सर्वात सुंदर अशी साईज आहे. हे
ॲक्च्युली फायटर फिशसाठी. ओके, मिनी ॲक्वेरियम. मिनी ॲक्वेरियम. ओके. अच्छा अच्छा, कारण त्यांची की- पण क्रेज भरपूर आहे सध्या. हो, कारण की ते फायटर फिश कसे असतात ना, ते म्हणजे एकाच सिंगलच राहतो. हां, सिंगल. फिश साठी एवढा मोठा टँक आणि हे करण्यापेक्षा हे छोटे टँक जे आहेत बरोबर बरोबर. त्याच्यामध्ये ते आरामात हे करतात. ओके, आणि हे पण नवीन बघायला भेटते. हे पण मस्त हे आहे. काय याच्यामध्ये सिंगल फायटर फिश साठी सिंगल फायटर फिश ठेवू शकतो. याच्यामध्ये एखादा प्लांट लावून एखादी बोलीची पेअर सोडू शकतो. ओके ओके, डिसेंट आहे म्हणजे टेबल. एकदम खतरनाक. हा, आणि बाउलची सगळ्या साईज आहेत अवेलेबल. बाउलच्या सगळ्या साईज अवेलेबल आहे आपल्याकडे. 5च्या 5 साईज आहेत आपल्याकडे. छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्व साईज अवेलेबल आहे. आणि बर्डचे फूड वगैरे आहेत. फूड्स आहेत, बर्ड्सचे मेडिसिन्स आहेत. ओके, बर्ड्स ब्रीडिंगसाठी त्यांचे हे पण आहेत, पट्टी पण आहेत. बस व्हरायटी, भरपूर व्हरायटी बघू शकता. आता हे काय? हे डेड लीफ ड्रिफ्टूड. ड्रिफ्टूड. ओके, प्रोसेसिंग केलेलं असतं ना ते भरपूर, हो, हो. खूप मेहनत. आणि मित्रांनो त्याची किंमत पण तशी आहे, तशी आहे. कारण ह्याच्यावरती खूप प्रोसिजर केलेली असते. म्हणजे टँकला एक वेगळीच गेटअप. हा, टँकला प्लांटेड टँकसाठी खूपच. गेटअप आणतात. मित्रांनो सँड वगैरे पण अवेलेबल आहे, स्टोन वगैरे. कलर स्टोन्स आहेत. ओके आणखीन स्टोन्स मध्ये, मोठ्या स्टोन्स मध्ये पण व्हरायटी आपल्याकडे येणार आहे. ओके ओके, एक नेक्स्ट वीक मध्ये ती पण येऊन जाईल. एकदम नॅचरल व्हरायटी तू आणणार होता ना? ओके ओके. मित्रांनो नॅचरल व्हरायटी पण येणार आहे. ज्यांना कोणाला स्टोन वगैरे हवे असतील, नॅचरल स्टोन पण इथे अवेलेबल होणार आहेत पुढच्या आठवड्यात. आणि तुम्ही बर्ड्स पण बघू शकता, खूपच सुंदर सुंदर बर्ड्स आहेत. अजून थोड्या दिवसात अजून बर्ड्स येणार आहेत आपल्याकडे, तोपर्यंत तुम्ही बर्ड्स बघा. मित्रांनो पुन्हा एकदा शॉर्टकटमध्ये तुम्हाला मासे दाखवतो काय काय आहेत. पुन्हा एकदा बघून घ्या तुम्ही सर्व सेटअप, आणि कसा वाटतो आहे कमेंट करून नक्की सांगा. तर चला पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो आहे. व्हिडिओ बघू शकता तुम्ही. मित्रांनो पर्ल गुरामी वगैरे बघू शकता तुम्ही. ही पण खूप सुंदर पेअर आहे प्लांटेशनसाठी. मित्रांनो इथे शकर फिश बघू शकता तुम्ही, खूपच इम्पॉर्टंट आहे टँकसाठी. ग्लास क्लीनर म्हणून पण याला बोलतात. तर कशा प्रकारे ग्लास क्लीन करतो तुम्ही बघू शकता. खूपच सुंदर व्हरायटी आहे. मित्रांनो ब्लॅक मोर आहेत, गोल्डफिशचीच प्रजाती आहे, आणि पण खूप सुंदर मासे आहेत. पूर्ण डार्क ब्लॅकमध्ये असतात, आणि हे पण बऱ्यापैकी मोठे होतात. छान आहेत एकदम. मित्रांनो हे स्कूलिंग फिश आहेत, डॉलर, सिल्वर डॉलर आहेत. खूपच छान वाटतात असे, आणि पूर्ण असे चपटे चपटे आहेत. आणि तुम्ही बघू शकता खूपच चपळ मासा आहे आपण. मित्रांनो निऑन टेट्रा बघू शकता, टेट्रा फिश आहेत, प्लांटेशनमध्ये राहणारे, ग्रुपनी राहतात. झेब्रा डॅनियल फिश आहेत, खूपच सुंदर आहेत हे पण. आणि मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या आवडीचे मासे, गप्पी मासे तुम्ही बघू शकता. मला तर असं वाटतं की सर्व घेऊन जाऊन हे टँकमध्ये टाकून देऊ. खूपच सुंदर सुंदर गप्पी आहेत. मित्रांनो खूपच छान असा सेटअप आहे, आणि खूप नीट अँड क्लीन ठेवले दादाने. आणि सर्व प्रकारचे तुम्हाला ते फूड्स वगैरे अवेलेबल आहेत. जे छोटे छोटे टॉईस आहेत, फिल्टर्स आहेत, आणि वरचे शेड्स वगैरे, लाईट्स आहेत. सर्व प्रकारचे इथे तुम्हाला भेटतील, फिल्टर्स, पंप वगैरे. दादाकडनं नंतर ॲड्रेस पण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. हे फूड्स वगैरे तुम्ही बघू शकता, छान छान व्हरायटीत एकदम. आणि मित्रांनो हे ग्लास क्लीनर आहे, याचा काय उपयोग आहे मी तुम्हाला दाखवतो. ग्लास क्लीनर आहे हे पण खूप इम्पॉर्टंट आहेत. हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे तुम्ही काच साफ करू शकता. मॅग्नेट असतं. मित्रांनो इथे लिक्विड पण आहेत वेगवेगळे, जे टँकमध्ये लागतात ते लिक्विड्स आहेत सगळे. आणि मित्रांनो पुन्हा एकदा तुम्ही सेटअप बघा, खूपच सुंदर असा सेटअप आहे. तुम्हाला सर्वच गोष्टी मिळतील या ठिकाणी खूपच. आणि टँक पण एकदम नीट अँड क्लीन ठेवलेले आहेत. मित्रांनो इथे प्लांट्स वगैरे पण अवेलेबल आहेत, नॅचरल प्लांट्स आहेत, आणि यांना लाईट्स लागते. थोडा वेळ तरी तुम्हाला लाईट्स त्याला टँकमध्ये ठेवायला लागतं. आणि आतमध्ये मोली फिश वगैरे सोडलेले आहेत दादाने. हे पण खूप छान पेअर आहेत. तुम्ही घेऊन गेलात तर पिल्लं देणारे 100%. आणि मित्रांनो मोली बघू शकता तुम्ही, आणि त्याच्याच बाजूला आहेत एंजल फिश आहेत. हे पण आता सध्या छोट्या साईजमध्ये आहेत, खूप मोठे होतात आणि फुल ॲक्टिव्ह आहेत. तुम्ही जसे हात कराल तसे ते वळतात. खूपच सुंदर मासा आहे ॲक्वेरियममधला एंजल फिश पण. बऱ्याच लोकांकडे असतो आपण, आणि सर्व ॲक्टिव्ह आहेत एकदम एंजल. तुम्ही ही पण पेअर घेऊन जाऊ शकता. सर्व एकदम खूप सुंदर आणि ॲक्टिव्ह आहेत, आणि हे पूर्ण फॉलो करतात. तुम्ही ज्या प्रकारे हात कराल त्या दिशेने येतील. तुम्ही बघू शकता, खूपच सुंदर मासा आहे. प्लास्टिक प्लांट आर्टिफिशियल आहे.
बाकी ह्या प्लांट्सला जे आहेत हा, giant हा. plants ला, त्यांना खूप केअर करावी लागते. हे ओरिजिनल प्लांट आहेत. ओरिजिनल प्लांट्सला खूप केअर करावी लागते. ओके. मग त्याच्याऐवजी हे पण हा, हे पण खूप सुंदर सुंदर आहेत. हो बघू शकता खूपच व्हरायटीचे असे प्लांट आहेत. प्लांट्स आहेत. हे पॅरेट फिश आहेत. हे पण एक्झोटिकच आहेत. ओके. खूपच कलर आलेला आहे पॅरेटला. हा मित्रांनो, रेड कलरचे पॅरेट बघू शकता तुम्ही. खूपच सुपर रेड असा कलर आलेला आहे यांना आणि सर्व ॲक्टिव्ह आहेत, तुम्ही बघू शकता. छान आहेत एकदम. आता एक्झॅक्टली लोकेशन काय आहे आपलं? लोकेशन आपलं बदलापूरला. हां. रोड. ओके. पादुकाच्या खालीच. ओके. एकदम प्राईम लोकेशन आहे, सर्वांना कळेल असं लोकेशन आहे. फेमस लँडमार्क आहे पादुका. हां. Visit करा एकदा. नक्की दादा, खूपच छान असा सेटअप आहे बदलापूरमधला. आणि मी बदलापूरमध्ये एवढं सुंदर सेटअप पहिल्यांदा बघतोय. खूपच एकदम प्रशस्त असं बनवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. सुंदर मेंटेन केलं एकदम. दादा, या मेंटेनन्सचा खूप डेंजर काम आहे ना? हो हो. पुढे आहे मेहनत. स्वतः हॉबीज असल्या कारणाने. ओके. थँक्यू सो मच सुशांत. अरे तुझे फॉलोअर्स नक्की आता मला विजिट करतील. नक्की सर्वच जण येतील. हो, त्यांना दरवेळेला नवीन व्हरायटीचे मासे. हा, मासे तर भरपूर आहेत, व्हरायटीचे मासे हो, बघायला भेटतील. आणि हॉबीज लोकांसाठी सर्वात बेस्ट हो, आहे. हो. एकदम सर्व प्रकारचे व्हरायटी मित्रांनो बघायला मिळतील तुम्हाला. तर नक्की विजिट करा. मी नंबर खाली टाकलेला आहे.